श्री स्वामी समर्थ. स्टुडंट्स, आज आपण न्यू सिलेबसनुसार थर्ड स्टँडर्डमधील 1.1 रेन इन समर ही पोयम पाहणार आहोत. रेन म्हणजे पाऊस, समर म्हणजे उन्हाळा. उन्हाळ्यामधील पाऊस कसा असतो हे आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर्स, आयडेंटिफाय देम अँड से समथिंग अबाउट देम. इथं आपल्याला काही पिक्चर्स दिलेले आहेत, ते काय आपल्याला ओळखायचे आहेत. ओके, आता हे फर्स्ट बघा काय आहे, स्कार्फ आहे. नेक्स्ट रेनकोट, राईट. नेक्स्ट आहे कॅप. हे काय आहे तर सनग्लासेस आहेत. ही अम्ब्रेला आहे. हे काय आहे तर बूट्स आहेत. हे काय आहे, स्वेटर आहे. ओके, फर्स्ट आपण ही पोयम आहे ते रीड करूया आणि नंतर मी एक एक लाईनचा तुम्हाला अर्थ काय आहे ते सांगते. ओके, तर बघा, हाऊ ब्युटिफुल इज द रेन after the dust and heat in the narrow lane. How beautiful is the rain, how it clatters along the roofs like the trump of hoofs, how it gushes and struggles out from the throat of the overflowing spout. Across the window pane it pours and pours, and swift and wide, with a muddy tide like a river down the gutter roars. The rain, the welcome rain. ओके, आता ठीक आहे, आपण एक एक ओळींचा अर्थ पाहूया. हाऊ ब्युटिफुल इज द रेन. ब्युटिफुल म्हणजे काय तर सुंदर, म्हणजे किती सुंदर पाऊस आहे असं पोएट म्हणतात. आफ्टर द डस्ट अँड हीट म्हणजे उन्हाळ्यामध्ये बघा खूप उष्णता असते. डस्ट म्हणजे काय, धूळ. हीट म्हणजे उष्णता, म्हणजे खूप गरम होतं. आणि अशावेळी पाऊस जर आला तर खूप छान वाटतं ना. इन द नॅरो लेन, हाऊ ब्युटिफुल इज द रेन. आणि खूप म्हणजे उष्ण होतं आहे, खूप धूळ आहे. इन द नॅरो लेन, नॅरो म्हणजे अरुंद, लेन म्हणजे काय, गल्ली. म्हणजे छोट्याशा गल्लीतून असं खूप सारी माणसं जात असतील त्यावेळी खूप गरम होतं. आणि अशावेळी जर पाऊस आला तर खूप छान वाटतं. हाऊ ब्युटिफुल इज द रेन. त्यामुळं रेन किती सुंदर आहे असं पोएट म्हणतात. नेक्स्ट बघा, हाऊ इट क्लॅटर्स अलॉंग द रूफ. क्लॅटर्स, क्लॅटर्स म्हणजे गोंधळ, आवाज. आणि रूफ्स म्हणजे काय तर घरावरचं छत. जसं की कुणाचं घर म्हणजे घराचं पत्र्याचं वरती छत असतं, कुणाचं कौलाचं, कुणाचं म्हणजे सिमेंटचं, राईट. लाईक द ट्रॅम्प ऑफ हुप्स म्हणजे हाऊ इट क्लॅटर्स अलॉंग द रूफ. म्हणजे घराच्या छतावरती खूप मोठा आवाज येतोय. अलॉंग द ट्रम्प ऑफ हुप्स, जसं की बघा आता घोडे धावत असताना त्यांच्या टापांचा आवाज टप 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 पडतो, तसाच खूप मोठा आवाज आला की म्हणजे आपल्याला कसं टप टप असाच आवाज येतो, राईट. हाऊ इट गशेस अँड स्ट्रगल्स आउट फ्रॉम द थ्रोएट ऑफ द ओव्हरफ्लोईंग स्पाउट. म्हणजे हिथं आता स्ट्रगल्स म्हणजे काय, खूप कष्ट करणे, राईट. आणि गशेस म्हणजे गळणे. आणि म्हणजे खूप मोठा पाऊस आल्यामुळे पाणी काय आता त्या नळातून म्हणजे खूप ओसंडून वाहत आहे आणि त्यासाठी ते खूप कष्ट करते असं इथं सांगलेलं आहे. थ्रोएट म्हणजे तसं तर अर्थ ह्याचा काय घसा होतो, पण इथं असं नळ किंवा पाईप ह्या अर्थानं वापरलेला आहे. त्यामुळं खूप म्हणजे पाऊस खूप पडल्यामुळं ओव्हरफ्लोईंग, त्या नळातून खूप फास्टमध्ये असं काय पाणी ओसंडून असं वाहत आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, अक्रॉस द विंडो पेन इट पुअर्स अँड पुअर्स. अक्रॉस द विंडो पेन इट पुअर्स अँड पुअर्स म्हणजे खूप मोठा पाऊस आला तर तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की म्हणजे खिडकीमध्ये असं खिडकीवरती पाऊस पडला तर खूप असं मोठ्या प्रमाणात पाणी असं ओसंडून असं वाहत असतं, राईट. पुअर्स म्हणजे काय, ओतणे, थोडक्यात खूप असं पाणी वाहत असतं. अँड स्विफ्ट अँड वाईड. स्विफ्ट म्हणजे खूप फास्टमध्ये, वाईड म्हणजे असं खूप मोठ्या प्रमाणात असं. ओके, विथ ए मडी टाईड. आणि त्या मडी टाईड म्हणजे चिखलासोबत ते पाणी असं ओसंडून वाहत असतं. लाईक ए रिव्हर डाऊन द गटर रोअर्स म्हणजे गटारी वगैरे आहेत ती अगदी रिव्हरप्रमाणे, नदीप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात असं ओसंडून वाहतात.
ओके. आता तुम्ही कधी गावी गेला असेल तर बघितलं असेल तर गावी कसे ओढे असतात किंवा ओघळ वगैरे असतात. ते सगळीकडचं पाणी असं चिखलासोबत येऊन कसं खूप मोठ्या प्रमाणात असं पूर आल्यासारखी तिथं परिस्थिती असते. त्याप्रमाणे इथं सांगितलेलं आहे. द रेन, द वेलकम रेन. आणि पोएट म्हणतात म्हणजे अशा पद्धतीचा पाऊस काय पोएटना आवडतो आणि ते म्हणतात द रेन वेलकम रेन. रेनचं काय स्वागत करतात. ओके स्टुडंट्स, तर आय होप की तुम्हाला ही पोयम आहे ती समजली असेल. आणि असेच माझे व्हिडिओज नेक्स्ट पुढचेही बघण्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.